नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपला जो सराव संच ठीक आहे 3.1 आपण सुरू केला होता अंकगणिती श्रेणीचा, त्याचा पुढील भाग आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे कसं ओळखायचं, आपण त्याचे सर्व उदाहरण आपण बघितले होते. बरोबर आहे. सो आता आपण जाऊया आपल्या पुढच्या गणिताकडे. आय थिंक मला वाटतं आपण प्रश्न क्रमांक 6 पर्यंत गेलो होतो. बरोबर आहे. आणि 6 नंबरचा जो प्रश्न आहे आपण तो सोडवलेला होता मागच्या लेक्चरमध्ये, राईट. सो या लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 7 कडे जायचे. सो 7 मध्ये पण तोच आहे की अंकगणिती श्रेणी आहे का ओळखा, जर असेल तर त्यांचा सामान्य फरक काय हे आपल्याला सांगायचं आहे. लक्षात येते. ठीक आहे. चला तर मग आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. पहिल्यांदा आहे तुम्हाला बघा की जी संख्या दिली आहे त्याला पद द्या. पहिलं दिलंय T1 म्हणजे 3 दिले त्याला आपण T1 म्हणणार. बरोबर आहे. दुसरं T2 दिले त्याला आपण 3 अधिक √2 म्हणजे वर्गमुळात 2 म्हणणार. तिसरं काय लिहिणार बघा T3 त्याला काय लिहिणार बरं 3 अधिक 2 वर्गमुळात 2 म्हणणार. त्याच्यानंतर T4 आणि त्याला काय म्हणणार बरं 3 अधिक 3 वर्गमुळात 2 म्हणणार. बरोबर आहे. सो पहिल्यांदा आपण T1 T2 T3 आणि T4 असं नाव देऊन टाकलं. त्याच्यानंतर काय करायचं होतं बरं आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला T2 मधून T1 वजा करायचं होतं. बरोबर आहे. सो T2 मधून जर T1 ला वजा केलं म्हणजे कुणाला बघा 3 अधिक वर्गमुळात 2, कारण की T2 कोण आहे बघा तुमचा 3 अधिक वर्गमुळात 2 आहे. याच्यातून जर तुम्ही T1 वजा केलं बघा T2 मधून T1 वजा केलं तर काय लक्षात आलं बघा, हे 3 आहे अधिक वर्गमुळात 2 आहे वजा 3 आहे. तर तुमच्या हे लक्षात आलं का बघा, इथं काही नाही म्हणजे काय प्लस आहे म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे आणि इथं वजा बाकीचं आहे म्हणजे 3 मधून 3 गेले तर काय राहतील बरं 0. पण तुम्ही याला काही केलंय का बरं वर्गमुळात 2 ला, नाही तुम्ही त्याला काहीच केलं नाही. याचा अर्थ हे 2 कट झालेत पण इथं कोण राहिलं बरं वर्गमुळात 2 तुमचं तसंच राहिलं. लक्षात येते काय केलंय आपण ते. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे म्हणजे दुसऱ्या आपण पदाकडे जाऊया. T3 मायनस काय करावं लागेल बरं T2 करावं लागेल म्हणजे T3 मधून T2 वजा करावं लागेल. आता T3 काय दिलाय बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 दिलाय. T3 काय दिलाय बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा आता काय घ्यावं लागेल बरं T2. आता T2 किती दिलाय बघा 3 अधिक वर्गमुळात 2. पण तुम्हाला हे लक्षात आलं का बघा, इथं मी ब्रॅकेट टाकलाय म्हणजे कंस टाकलाय कशामुळे, कारण की इथं 2 संख्या आहेत आणि त्यांचे चिन्ह प्लस मध्ये आहेत, बाहेर मायनस आहे. मी काय सांगितलं होतं जेव्हा पण मायनस येईल तर मध्ये ब्रॅकेट टाकायचा. तुम्ही म्हणसाल सर इथं ब्रॅकेट टाकला नाही, टाकला जरी नाही तिथं मायनस गुणिले प्लस मायनसच होणार आहे त्याच्यामुळे आपण टाकला नाहीये. बरोबर आहे. सो इथे काय होईल बघा ब्रॅकेटमध्ये 3 प्लस म्हणजे 3 प्लस √2 किंवा 3 वर्गमुळात 2 आहे. आता याला काय होईल बघा, कधी लक्षात ठेवा मायनस असेल आणि त्याच्या पुढे जर काही संख्या असतील तर काय होतं बघा, पहिली संख्या आपण तशीच ठेवूया 3 अधिक 2 वर्गमुळात 2. तर ह्याचं काय होतं बघा, या मायनसनी याला मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणलं तर जे प्लस आहेत ते मायनस होतात, जे मायनस आहेत ते प्लस होतात. पण आपल्याकडे काय लक्षात आलं बरं, दोन्ही पण प्लस आहेत म्हणजे काय होणार आहेत बरं दोन्ही पण मायनस होतील. लक्षात ठेवा जर एखाद्या वजाबाकीच्या चिन्हाने एखाद्या कंसाला तुम्ही गुणलं तर जिथं प्लस आहे तिथं मायनस होतं, जिथं मायनस आहे तिथं प्लस होतं. मग आता दोन्हीकडे पण बघा इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे, जर वजाबाकीच्या चिन्हाने गुणलं तर दोन्ही पण काय होतील बरं, दोन्ही पण मायनस होतील. लक्षात आलं. वजाबाकीच्या चिन्हाने गुणलं तर काय होतील दोन्ही पण मायनस होतील. मग परत बघा हा +3 आहे हा -3 आहे तर हे काय होईल बरं कट होऊन जाईल. मग आता तुमच्याकडे काय राहिलं बरं, इथं 2 वर्गमुळात 2 राहिलं. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 वर्गमुळात 2 आहे आणि इथं किती आहे बघा वर्गमुळात 2 आहे. पण लक्षात आलं का हे प्लस आहे आणि हे मायनस आहे म्हणजे तुमच्याकडे 2 वर्गमुळात 2 आहे त्याच्यातून 1 वर्गमुळात 2 काय करायचं आहे वजा करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याकडे 2 पेन आहेत आणि त्याच्यातून 1 पेन आपल्याला काढून टाकायची तर काय राहील बरं आपल्याकडे 1 राहील. पण काय 1 राहील पेन राहील. मग तसं 2 वर्गमुळात 2 आहे. लक्षात येते का 2 वर्गमुळात 2 आहे त्याच्यातून आपल्याला 1 वर्गमुळात 2 हा वजा करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे वर्गमुळात 2 किती आहेत बरं 2 आहेत त्याच्यातून 1 वर्गमुळात, कारण की इथं काय नाही म्हणजे काय 1 आहे तर 1 वर्गमुळातून 2 वजा केला तर किती राहील बरं 1च वर्गमुळात 2 राहील. लक्षात येत आहे. सो अशा प्रकारे त्याचं वर्गमुळात 2 हे उत्तर येईल. आता तिसरं घ्या. तिसरं काय काढायचं बरं T3 वजा T2 सॉरी T4. दुसरं काय घ्यावं लागेल आपल्याला T4 वजा T3 घ्यावं लागेल. आता बघा T4 किती आहे बरं आपला 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे. बरोबर आहे. वजा आता T3 किती आहे बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे. T3 किती आहे बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2. बरोबर आहे. आता परत जर याला सोडवलं तर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे, याला वजाबाकीच्या चिन्हाने गुणलं तर काय होईल बरं -3, परत वजानी अधिकला गुणलं तर -2 वर्गमुळात 2 येईल.
बरोबर आहे. मग परत काय होईल बघा, हे +3 आणि -3 कट होतील. लक्षात येतंय. इथं आय थिंक मला वाटतं चुकलं आपल्याकडे, इथं 3 वर्गमुळात 3 आहे, तर इथं 3 लिहायचं राहिले, इथं पण आपल्याला 3 लिहावं लागेल. लक्षात येते. आता बघा तुमच्याकडे राहिलं काय बरं, तुमच्याकडे राहिलं 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. इथं तुमच्याकडे 3 राहिलं, इथं तुमच्याकडे 2 राहिलं. आता बघा 3 वर्गमुळात 2 आहे, तुमच्याकडे किती वर्गमुळात 2 आहे, 3. त्याच्यातून किती वजा करायचे बरं, 2 वजा करायचे. काय, वर्गमुळात 2. मग 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले तर परत किती राहतील बरं, वर्गमुळात 2 राहतील. मग मला सांगा पहिल्याचं जे उत्तर आलं, ठीक आहे, पहिल्याचं उत्तर पण किती आलं बघा इथं, वर्गमुळात 2. दुसऱ्याचं पण उत्तर किती आलं बघा इथं, वर्गमुळात 2. बरोबर आहे. आणि तिसऱ्याचं पण उत्तर किती आलं बघा, वर्गमुळात 2. याचा अर्थ काय लक्षात आलं, की त्या सगळ्यांचा सामायिक फरक सारखा आला. मग सामायिक फरक जर सारखा आला, स्थिर आला, म्हणजेच किती आला, वर्गमुळात 2, तर तुम्ही याला म्हणू शकता डी बरोबर वर्गमुळात 2. आणि इथं एक वाक्य लिहायचं काय, की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात ठेवा काय लिहायचं आहे, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थोडासा हा प्रश्न समजून घ्या परत एकदा, काय केलंय आपण, कुठं वजाबाकीचं चिन्ह वापरलंय, काय वापरलंय. ठीक आहे, परत एकदा वाटल्यास बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल काय केलंय आपण. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्यामध्ये काय दिले बघा, की 137, 132, सॉरी 127, 132 आणि 137. मग पहिल्याला म्हणा T1 बघा 127, बरोबर आहे. दुसऱ्याला म्हणा बघा T2 म्हणजे किती, 132. आणि तिसऱ्याला म्हणा 137 ला T3. मग पहिलं काय लिहायचं बरं, पहिलं लिहायचं आपल्याला T2 मधून T1 वजा करायचं. मग T2 किती आला बघा, 132, त्याच्यातून 127 वजा करायचं. म्हणजे 132 मधून 127 गेले तर किती राहतील बरं, 5. तसंच बघा T3 मधून T2 वजा करायचं. T3 मधून कोण वजा करायचं बघा, T2. आता T3 किती आहे बघा, 137, त्याच्यामधून 132 वजा करा, म्हणजे किती आलं बरं, 5. म्हणजे याचा अर्थ यांचा सामायिक फरक तुमचा किती आलाय, 5 आलाय. सामायिक फरक किती आलाय, 5. म्हणजे तुम्ही परत काय म्हणणार बरं, दोन्ही सेम आले, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं 2च दिले ना, तर 2च काढायचे, सगळे काढायची गरज नाही. मग सारखे आले, मग तुम्ही काय म्हणणार बरं, की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. इथं वाक्य लिहायचं की दिलेली क्रमिका ही काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात येते. पहिला प्रश्न सगळ्यांना कळाला. एकदम सोपे सोपे प्रश्न होते, तुम्हाला या पद्धतीने सोडवायचे. अंकगणिती श्रेणी आहे की नाही कसं ओळखणार, त्यांचा सामायिक फरक, सामान्य फरक काढायचा अगोदर, तो जर सगळ्यांचा सारखा आला तर अंकगणिती श्रेणी आहे. एकाचा जरी नाही आला तर अंकगणिती श्रेणी नाहीये. लक्षात येते. एकाचा जरी आला नाही तर ती अंकगणिती श्रेणी नाहीये. आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बघा. सेकंड नंबर प्रश्न क्रमांक 2 काय सांगितलं बरं याच्यामध्ये वाचा. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए, ज्याला बघा मी बऱ्याच वेळेस लिहून दिलं की पहिल्या पदालाच T1 म्हणतात, त्यालाच आपण ए म्हणतो. पहिलं पद जर तुम्हाला ए म्हटलंय आणि सामान्य फरक काय सांगितलाय त्याचा डी सांगितलाय. सामायिक फरक काय सांगितलं बघा त्याचा डी सांगितलं आपल्याला, बरोबर आहे. जर सामायिक फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आपल्याला काय लिहायला सांगितलं त्यांनी, अंकगणिती श्रेणी लिहायला सांगितलं. आता बघा कसं लिहिणार, तर सगळ्यात अगोदर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, की अंकगणिती श्रेणी कशी काढणार तुम्ही. जर पहिलं पद तुम्हाला दिलं असेल आणि सामायिक फरक किंवा सामान्य फरक दिला असेल तर लक्षात ठेवा, पहिलं पद जर काढायचं असेल तर त्याला म्हणतात तर T1. ठीक आहे, वाटल्यास मी काय करतो याला इकडे लिहितो बघा. पहिलं पद काढायचं असेल तर त्याला म्हणतात T1, त्यालाच म्हणतात ए पहिल्या पदाला. सो पहिलं पद आपल्याला रेडीमेड दिलेले. दुसरं पद काढायचं असेल तर काय करायचं बघा, त्याच्यामध्ये फक्त डी ऍड करायचा. त्याच्यामध्ये काय ऍड करायचा, डी ऍड करायचा पहिल्या पदामध्ये. ठीक आहे, T1 जो आहे तुमचा ए, त्या ए मध्ये काय करायचा, डी ऍड करायचा. जर तुम्हाला तिसरं पद काढायचं असेल तर फक्त काय करायचं बरं, या डी ला 2 नी मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, ए तसाच ठेवायचा प्लस 2 नी त्या डी ला मल्टिप्लाय करायचं. जर तिसरं पद झाल्यानंतर चौथं काढायचं असेल तर ए ला तसंच ठेवायचं आणि डी ला कशाने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे कशाने गुणायचं, 3 नी गुणायचं. लक्षात येते बघा. तिसरं पद होतं तर 2 नी डी ला गुणलं, चौथं पद आहे तर 3 नी डी ला गुणायचं. मग तसंच जर पाचवं काढायचं असेल तर काय करायचं बरं, याला 4 नी गुणायचं. म्हणजे जे पद काढायचं त्याच्यापेक्षा एका कमी संख्येने डी ला गुणायचं. पाचवं काढायचं तर चौथ्याने गुणलं, चौथं काढायचं तर तिसऱ्याने गुणलं, तिसरं काढायचं तर दुसऱ्याने गुणलं, दुसरं काढायचं तर इथं काय नाही म्हणजे एक नी गुणलं, आणि पहिलं काढायचं तर डी 0 नी गुणलं. आता 0 नी डी ला गुणलं तर 0 येईल, फक्त काय लिहिते तर मग ए येईल. लक्षात येते. ठीक आहे, लक्षात आलं. हे फॉर्म्युले पाठ करा, हे फार महत्वाचे आहेत. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद कसं काढायचं ते. आता आपण बघूया की काय काय काढता येईल. आपल्याला किती पद काढायचे काय सांगितले का नाही, पण आपण ट्राय करू कमीत कमी 4 पद काढायचं. ठीक आहे, मग पहिलं पद बघा काय,
पहिलं पद दिलंय तुम्हाला ए बरोबर T1 बरोबर किती दिले बरं 10. पहिलं पद किती दिले 10. लक्षात येते. आता दुसरं पद काढा बघा. दुसरं पद कसं काढणार? दुसऱ्या पदासाठी फॉर्म्युला काय सांगितला बघा, ए अधिक डी करा. बरोबर आहे. सो ए किती आहे तुमच्याकडे 10 अधिक काय करा 5 म्हणजे किती येईल बरं 15. दुसरं पद किती येईल 15 येईल. तिसरं पद काढा. तिसऱ्या पदासाठी फॉर्म्युला काय दिलाय बघा, ए अधिक 2D. बरोबर आहे. ए अधिक काय दिलाय बघा तुम्हाला 2D दिलाय. सो ए अधिक 2D घ्या. बघा इकडे ए अधिक 2D दिला की नाही तिसरं पद काढण्यासाठी. सो ए किती आहे तुमचा 10 अधिक 2 आणि डी किती आहे 5. आता 2D चा अर्थ काय कळलं का 2 गुणिले डी. 2D चा अर्थ काय असतो 2 गुणिले डी असतो. याला जर सोडवलं तुम्ही तर काय येईल बघा, हे 10 तसंच या दोन्ही 5 ला गुणलं तर इथं पण 10 येईल. बरोबर आहे. म्हणजे किती आलं तुमचं 20 आलं. बरोबर आहे. 2 पंचे 10 आणि हे 10 टोटल किती झाले 20. आता बघा चौथं पद काढायचं तर काय येईल बरं, ए प्लस काय करायचं 3D करायचं. मग ए किती आहे 10 प्लस 3 नी कुणाला गुणायचं डी ला. डी किती आपला बघा 5 आहे. हे याच्यात दिलेलं आहे. बरोबर आहे. लक्षात येते का? ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानुसार सोडवायचं. आता बघा हे 10 तसंच अधिक 3 5 किती होतील बरं 15. मग 10 आणि 15 किती होतील 25. लक्षात आलं. त्याच्यानंतर पाचवं पद काढायचं तर पाचवं पण काढू शकता. ए प्लस काय करणार तुम्ही 4D. लक्षात येते. ए किती आहे 10 प्लस 4 गुणिले काय करणार 5. आता बघा 10 तसाच आणि 4 पंचे इथे किती झाले 20. लक्षात आलं. हे 10 तसंच 4 पंचे 20 यांची बेरीज केली तर किती आली बरं 30 आली. यांची बेरीज केली तर किती आली 30. तुम्ही तसं 6वं काढू शकता, 7वं काढू शकता, 8वं काढू शकता. पण खूप झाले तुम्ही 4 काढले तरी पण चालतात. पण आपण किती काढले 5 काढले. मग आता याला फक्त लिहायचं. काय लिहायचं बघा, पहिलं पद लिहायचं. जसं अंकगणिती श्रेणी बघा ना, याच्या अगोदर आपण जे काढले होते पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं असेल तर चौथं, पाचवं असेल तर पाचवं, पुढे काय लिहायचं डॉट 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 काढायचे. ठीक आहे. मग डॉट 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 म्हणजे काय, पुढे अशा खूप साऱ्या संख्या आहेत. मग आपण ते लिहूया बघा. आता पहिलं पद किती आहे तुमचं 10. सो मी लिहितो बघा इथं पहिलं पद 10. थोडंसं आपण याला चेंज करू. पहिलं पद 10. दुसरं पद किती आलंय बरं 15. तिसरं पद किती आलंय बरं 20. चौथं पद किती आलंय बरं 25 आणि पाचवं पद किती आलं बरं 30. त्याच्यानंतर काय लिहिणार तुम्ही डॉट डॉट आणि डॉट 3 डॉट काढायचे. म्हणजे याचा सारखं पुढे खूप सारे पदे येतील तुम्हाला. लक्षात येते काय काय केलं. पहिलं पद काढलं या सूत्राने ए बरोबर पहिलं पद असतं. जर दुसरं पद काढायचं तर ए मध्ये डी ऍड करा. तिसरं पद काढायचं तर ए तसंच ठेवा आणि डी ला 2 नी गुणायचं आणि मग ए मध्ये ऍड करायचं. चौथं काढायचं तर डी ला 3 नी गुणायचं आणि ए मध्ये ऍड करायचं. पाचवं काढायचं तर डी नी 4 ला गुणायचं म्हणजे 4 नी डी ला गुणायचं आणि ए मध्ये ऍड करायचं. ऍड म्हणजे काय बेरीज करायची. लक्षात येते. पहिलं पद, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं सगळ्यांना क्लिअर आहे. ओके ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा या प्रश्नाचं उत्तर बघू आपण काय काय दिलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक किती बघा, प्रश्न क्रमांक 2. आता या 2 मध्ये काय ए ची किंमत किती दिली आहे बघा -3 आणि डी ची किंमत किती दिली आहे बघा 0. तुम्हाला ए ची किंमत दिली आहे बघा -3 आणि डी ची किंमत दिली आहे 0. मग पहिलं पद म्हणजे काय बरं T1 आहे, त्यालाच आपण ए म्हणतो. मग पहिलं पद किती आलं तुमचं -3. आता दुसरं पद काढायचं तर सूत्र काय सांगितलं बरं, ए मध्ये किती ऍड करा डी ऍड करा. सूत्र लक्षात ठेवा, ए मध्ये काय करायचं डी ऍड करायचं. ए किती आहे तुमचं -3 त्याच्यात 0 ऍड करा. बघा आता -3 आणि 0 म्हणजेच किती येईल बरं -3 येईल. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर T3. आता T3 काढायचं तर काय करायचं बरं 2 ला म्हणजे 2 नी डी ला गुणायचं. ए तसंच ठेवायचं. ए किती आहे -3 अधिक 2 नी 0 ला गुणा. आता बघा 2 नी जर 0 ला गुणलं तर 0च येणार आहे म्हणजे फक्त इथे किती राहील बरं -3 राहील. लक्षात येते. आता जर तुम्हाला T4 काढायचं तर काय करायचं बरं ए अधिक 3 आणि डी करायचं. लक्षात येते. सो ए किती आहे तुमचा -3 अधिक डी किती आहे तुमचा 0 आहे तर त्याला 3 नी गुणायचंय. म्हणजे याचा अर्थ याचं पण उत्तर किती येईल -3. का बरं, कारण की हे परत काय होणार आहे 0. सो हे पण 0 आहे. सो -3 -3 आणि -3 म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, याचं पहिलं पद -3 आलं बघा. ठीक आहे. याचं दुसरं पद पण किती आलं -3. याचं तिसरं पद पण किती आलं बघा -3 आणि याचं चौथं पद पण किती आलं बघा -3 आलं. म्हणजे सगळे सारखे आले. आता याच्या पुढे काय करणार तुम्ही, याच्या पुढे डॉट डॉट आणि डॉट 3 डॉट काढायचे. झालं. लक्षात येते कसं काढले -3 -3 -3 -3. सो ही पण तुमची अंकगणिती श्रेणी तयार आहे. लक्षात आलं अंकगणिती श्रेणी कशी काढली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढचा प्रश्न, ए ची किंमत -7 दिली आणि डी ची किंमत किती दिली बरं 1/2. ए ची किंमत दिली बघा -7 आणि डी ची किंमत दिली 1/2. बरोबर आहे. +1/2 आहे का चेक करा एकदा. हा +1/2च आहे.
आता बघा याचं पहिलं पद काढायचंय म्हणजे ए म्हणजेच कोण बरं T1, तो किती दिलाय बरं आपल्याला -7. बघा पहिलं पद दिलेलं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरं पद काढायचंय म्हणजे कोण T2, तर T2 काढायला काय सांगितलं होतं बरं, ए प्लस काय करा, डी करा. ए प्लस काय करायला सांगितलं बघा तुम्हाला, डी करायला सांगितलं, बरोबर आहे. तो ए प्लस डी करा. मग आता ए म्हणजे किती आहे बघा -7 प्लस डी म्हणजे किती आहे बघा 1/2. ए म्हणजे आहे -7, डी मध्ये 1/2. आता याला जर सोडवलं तर काय होईल बघा, तिरपा गुणाकार. 2नी 7 ला गुणलं तर किती होईल बरं, -14 अधिक 1 आणि त्याला भागिले किती बघा 2. आता -14 अधिक 1 म्हणजे एक मायनस आहे आणि एक प्लस आहे, तर यांची काय होईल बरं, काय होईल, वजाबाकी. ठीक आहे, वजाबाकी होईल. तर 14 मधून 1 गेला तर किती राहील 13, त्याला भागिले 2. पण मोठ्या संख्येचं चिन्ह लिहावं लागेल, मोठी संख्या 14 आहे आणि त्याच्यावर कोणतं चिन्ह आहे, वजाबाकीचं, सो वजाबाकी चिन्ह लिहिलं. हे कसं सोडवलं कळलं ना, तिरपा गुणाकार करून सोडत असतो बघा आपण, लक्षात येते. त्याच्यानंतर बघा T3 काढा. मग T3चं सूत्र काय बरं, ए अधिक 2D आहे. T3चं सूत्र काय, ए अधिक 2D. मग आता बघा ए किती आहे तुमचा -7 अधिक 2 गुणिले डी किती आहे बरं, 1/2 आहे. बघा डी किती आहे तुमचा 1/2. आता लक्षात ठेवा 2D चा अर्थ काय बरं, 2 गुणिले डी आहे. मग हा 2 वर आहे, हा डी, हा जो 2 आहे खाली आहे. म्हणजे काय होईल बरं, हे 2 आणि हे 2 कट होतील, कारण की एक गुणाकारामध्ये एक भागाकारामध्ये, एक गुणाकारामध्ये एक भागाकारामध्ये असतील तर काय होतात, ते कट होतात. म्हणजे इथं काय राहिलं बरं तुमच्याकडं, -7 अधिक 1 राहिलं. आता बघा एक मायनस आहे एक प्लस आहे, परत वजाबाकी होईल. म्हणजे 7 मधून 1 गेला तर 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 7 वर कोणतं चिन्ह आहे, मायनस आहे, तर मायनस येऊन जाईल. लक्षात आलं. तसंच तुम्ही काय करू शकता बरं, T4 पण काढू शकता. मग T4चं सूत्र काय येईल बरं, ए अधिक 3D. T4चं काय सूत्र येईल, ए अधिक 3D. मग आता ए ची किंमत किती आहे बघा, -7 अधिक 3 आणि डी ची किंमत किती आहे बघा 1/2. डी ची किंमत किती आहे 1/2. आता याला परत जर तुम्ही सोडवलं तर याला परत सोडवलं तर कसं येईल बघा, हे -7 तुमचं तसंच राहील, बरोबर आहे. आणि याचा गुणाकार जर केला तर 3 गुणिले 1 किती होईल बघा 3 आणि त्याला भागिले 2. गुणाकार कसा असतो लक्षात ठेवा, सरळ सरळ असतो. मध्ये जर प्लस मायनस आलं तर मग तिरपा गुणाकार करावा लागतो, बरोबर आहे. आता याचा तिरपा गुणाकार केला तर बेसाती किती होतील बघा 14, पण कोणते 14 मायनस, बरोबर आहे. बेसाती किती होतील बघा 14 आणि कोणते 14 येतील ते -14. आता पुढे काय होईल बघा, त्याला अधिक किती आहे 3 आणि त्याला भागिले किती आहे बघा 2. काय केलं, बेसाती 14 -14 अधिक 3 भागिले 2. आता मी ते थोडंसं इकडे लिहितो, तिकडे जागा नाही आपल्याकडे. सो बघा आता -14 आणि एक प्लस आहे, हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, तर मग 14 मधून 3 गेले तर काय राहतील बरं 11 आणि मोठी संख्या 14 आहे, त्याच्यावर मायनसचं चिन्ह आहे तर मायनस लिहिलं. त्याला भागिले किती आहे बरं 2. सो हे तुमचं कोण आलं, हे आलं तुमचं T4. हे कोण आलं तुमचं T4. आता याला लिहा फक्त. बघा पहिलं पद किती आहे तुमचं, पहिलं पद आहे तुमचं -7. दुसरं पद किती आहे बघा, दुसरं पद आहे -13/2. तिसरं पद किती आहे बरं, तिसरं पद आहे -6. चौथं पद किती आहे बरं, -11/2 आणि पुढे डॉट 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 द्यायचे. बघा चौथं पद, तिसरं पद, दुसरं पद आणि पहिलं पद. लक्षात आलं काय काय केलं. थोडंसं इकडे आपण जागाच्या अभावी इकडे लिहिले, तसं डिजिटल बोर्डमध्ये जागेचा काही प्रश्न नसतो, ठीक आहे, पण आपण लिहिले. आता ती सवय आपल्याला व्हाईट बोर्डची आहे, सो ट्राय केलं आपण. इथे जमते का बसते का, व्हाईट बोर्डमध्ये असंच करत असतो आम्ही. बघा जर जागा नसेल तर तिथंच ऍडजस्ट करत असतो, ठीक आहे. सो थोडंसं हे समजून घ्या तुम्ही काय काय आलंय, कसं कसं आलंय. सो का आलं, पहिलं पद दिलंय आणि त्याचा जर सामायिक फरक दिला असेल, सामान्य फरक दिला असेल तर त्याच्यावरून तुम्ही दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद काढू शकता आणि त्याला या प्रकारे लिहिता येतं आपल्याला. ओके ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता पुढचा प्रश्न काय सांगतो की ए ची किंमत -1.25 दिली आहे आणि डी ची किंमत किती दिली बरं 3 दिली आहे. सो आपण याच्या अगोदरच पार्ट करू, म्हणजे काय होणार आहे, म्हणजे आपलं गणित चुकणार नाहीये, ठीक आहे. सो इथे मी थोडंसं पार्ट अगोदरच करून घेतो. मग आता बघा याच्यात पहिली ए म्हणजे कोण आहे, पहिलं पद आहे आणि पहिलं पद तुम्हाला दिलेलं आहे रेडीमेड किती 1.25, पण कशामध्ये मायनसमध्ये. आता काय करा बघा, दुसरं पद काढा. दुसरं पद काढण्यासाठी काय करायचं, त्याला डी मध्ये फक्त ऍड करायचं. म्हणजे कुणाला बघा -1.25 ला डी मध्ये ऍड करायचं. डी किती आहे बरं 3 आहे. डी किती आहे तुमचा 3 आहे. मग आता बघा 3 मधून जर 1 वजा केला किंवा कुणाला येत नसेल वजा बाकी तर तुम्ही अशी करू शकता, 1 प्लस आहे बघा 1 मायनस आहे. सो मोठा 3 आहे आणि त्याच्या खाली किती आहे बघा 1.25 आहे आणि तो कसा आहे मायनस आहे. आता बघा 3 आहे, पण मी काय सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल तर बघा की जर याच्या पुढे तुम्हाला शून्य द्यायचे असतील तर इथं दशांश नसेल तर दशांश द्यावा लागेल आणि शून्य लिहावे लागतील, बरोबर आहे. जर कुणाला डायरेक्ट वजाबाकी येत नसेल तर अशी करा.
आता बघा इथून इकडे दिला तर इथं झाले 10, इथून इकडे दिला तर आता इथं 10 झाले, पण इथं किती राहिले बरं मग, इथं 9च राहिले, बरोबर आहे. मग 10 मधून 5 गेले तर 5 राहतील, 9 मधून 2 गेले तर 7 राहतील, आणि 3 मधून आता इथं 3 नाही, इथं किती राहिले आता 2, 2 मधून 1 गेला तर किती राहील 1, म्हणजे 1.75 त्याचं उत्तर यायला पाहिजे. लक्षात येतं किती यायला पाहिजे, 1.75. सो याचं उत्तर यायला पाहिजे 1.75. हे कोण आलं तुमचं T2 आलं. लक्षात येते, हे तुमचं T2 आहे, हे तुमचं T1 आहे. ठीक आहे, असंच तुम्हाला कोण काढायचं बरं, T3. मग T3चा फॉर्म्युला काय बघा, A अधिक 2D, A अधिक काय बघा 2D. सो A किती आहे -1.25, बरोबर आहे, अधिक 2 गुणिले D, D किती आहे 3, याला जर सोडवलं तर -1.25 अधिक इथं किती येईल बरं 6. मग बघा इथं -1.25 अधिक 3 होतं, तसं इथं -1.25 अधिक 6 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, इथं 3च्या ऐवजी आता आपल्याला किती लिहावं लागतील, इथं 6 लिहावं लागतील, बरोबर आहे. मग परत बघा इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे परत वजाबाकी होणार आहे, आणि इथं -1.25 आहे, इथं फक्त 6 आहे. मग इथं पुढे काय नाही, म्हणजे 0 देऊन परत काय लिहावं लागेल आपल्याला, 0 लिहावं लागेल. मग परत इकडे द्या तर किती होतील, इथं 10, परत इथं द्या तर 10 होतील, इथून इकडे दिल्यामुळे 10 झाले तर इथं 9 राहिले, बरोबर आहे. मग परत बघा 10 मधून 5 गेले तर 5 राहतील, 9 मधून 2 गेले तर 7 राहतील, पण इथून इकडे 1 दिल्यामुळे इथे किती राहिले होते 5, आणि 5 मधून 1 गेला तर किती राहतील बरं 4. म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे, 4.75 यायला पाहिजे. लक्षात येतं. असंच तुम्ही काय करा, T4 पण ट्राय करा, आणि T4 तुम्हाला येते का बघा, हे T3 आहे तुमचं, लक्षात येतं. सो T4 तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला जमतंय का. आता आपल्याला काय करायचं बरं, याची अंकगणिती श्रेणी लिहून टाकायची. पहिलं पद किती आहे बरं, -1.25, दुसरं पद किती आहे बरं 1.75, तिसरं किती आहे बरं 4.75. लक्षात येतं. सो तुमची ही अंकगणिती श्रेणी झाली. तुम्हाला चौथं पद काढायचं तर काढू शकता, पाचवं काढायचं तर काढू शकता, तुम्ही किती पण पद काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ऍटलीस्ट 3 ते 4 पद तरी काढता आले पाहिजे. लक्षात येतं. ठीक आहे, आता इथे बघा सिंपल आहे, हे तर खूप सोपा प्रश्न आहे, हे तर तुम्ही सोडवसाल. ए बरोबर पहिलं पद, बरोबर आहे, म्हणजेच किती दिले बरं 6. त्याच्यानंतर दुसरं पदचा फॉर्म्युला काय बरं, ए अधिक डी, म्हणजेच काय घ्यावं लागेल बरं 6 अधिक डी ची किंमत किती आहे -3. आता बघा मी इथं अधिक पण लिहिलं आणि वजा पण लिहिलं. वजा याच्यामुळं कारण त्यांचा डी -3 आहे, आणि अधिक याच्यामुळं कारण की सूत्रामध्ये अधिक आहे. पण हे तुम्हाला माहित असेल बघा, धन गुणिले ऋण काय असतं बरं, ऋण असतं. म्हणजे याचं उत्तर किती आलं 3 आलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर T3 काढा, तर T3चा फॉर्म्युला काय बघा, ए अधिक 2D. मग ए किती आहे तुमच्याकडे 6 अधिक 2 डी ला गुणा, डी किती आहे -3. आता याला परत सोडवलं तर किती येईल बघा 6, आणि प्लस गुणिले मायनस काय होईल मायनस, बेत्री किती होतील 6. मग 6 मधून 6 गेले तर 0 येतील. तुम्ही T4 पण काढू शकता. T4चा फॉर्म्युला काय बघा, ए अधिक 3D, बरोबर आहे. ए ची किंमत 6 आहे, अधिक 3 गुणिले -3. तुम्ही किती पण काढू शकता, तुम्हाला जेवढे काढायचे तेवढे काढा. मग आता याला जर सोडवलं तर काय येईल बघा, हे 6 तसंच, धन गुणिले ऋण ऋण, आणि 3 त्रिक किती होतील 9. आता बघा हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, याची वजाबाकी होईल. 9 मधून 6 गेले तर 3 राहतील, पण मोठ्या संख्येचं चिन्ह 9 आहे, आणि 9 वर कोणतं चिन्ह आहे मायनसचं. लक्षात येते. म्हणजे हे झालं तुमचं T4, हा झाला तुमचा T3, हा T2, आणि हा तुमचा T1. म्हणजे काय यायला पाहिजे बरं, याची अंकगणिती श्रेणी पहिल्यांदा यायला पाहिजे 6, नंतर यायला पाहिजे 3, नंतर यायला पाहिजे 0, नंतर यायला पाहिजे -3. लक्षात येते. 6 3 0 असं या प्रकारे तुम्हाला यायला पाहिजे. लक्षात येते का बघा. तो पुढे काय करावं लागेल, इथं परत कॉमा देऊन 1 डॉट 2 डॉट आणि 3 डॉट, किती डॉट काढायचे बघा 3 डॉट काढायचे. ओके. सो ही तुमची काय असेल अंकगणिती श्रेणी, कोण 6 3 0 -3, आणि पुढे सॉन म्हणजे काय पुढे खूप साऱ्या संख्या येतील. लक्षात येते. ठीक आहे. आता बघा हा जो प्रश्न दिलाय प्रश्न क्रमांक 6, याला आपण बघूया काय काय दिले, याला कसं सोडवणार. ठीक आहे. सेम याच्यामध्ये बघा ए दिले, म्हणजे पहिलं पद दिले. पहिलं पद किती दिले बरं तुम्हाला, त्याला T1 म्हणणार, ते दिले तुम्हाला -19. त्याच्यानंतर दुसरं पद काढायचंय, त्याच्यासाठी सूत्र आहे बघा ए अधिक डी. ए आहे तुमचा -19, आणि डी किती आहे तुमचा बघा -4. ठीक आहे. याला जर सोडवलं ते -19 तसंच, धन गुणिले ऋण ऋण होईल. आता दोन्ही वर चिन्ह कसे आले बरं सेम. मग चिन्ह सेम असेल तर काय करतो बरं, चिन्ह सेम असेल तर त्यांची बेरीज होईल. मग 19 आणि 4 किती होईल बरं, 19 आणि 4 होतील 23, आणि चिन्ह मायनस आहे तर मायनस द्यावं लागेल, प्लस असेल तर प्लस द्यावा लागेल. लक्षात येते. ठीक आहे. आता बघा T3 काढा. T3 जर काढायचं असेल तर काय सूत्र आहे बरं, ए अधिक काय करा 2D करा, बरोबर आहे. ए किती आपला -19 अधिक 2, आणि डी किती आहे बरं आपला -4 आहे, बरोबर आहे. याला जर सोडवलं तर काय येईल बरं -19. आता याचा गुणाकार केला तर धन गुणिले ऋण ऋण होईल,
आणि बेचोक किती होतील बघा 8. ठीक आहे. आता परत बघा दोघावर चिन्ह सारखं आहे म्हणजे परत यांची बेरीज होईल आणि 19 आणि 8 जर बघितले तर किती येतात बरं 27. आणि दोघांवर चिन्ह कोणतं आहे मायनसचं, तर मायनस देऊन टाका. लक्षात आलं. सो हे तुमचं पहिलं पद झालं, हे तुमचं दुसरं पद झालं, हे तुमचं तिसरं पद झालं. असंच तुम्ही चौथं पण काढू शकता. चौथ्या पदासाठी फॉर्म्युला काय बरं a अधिक 3d. बरोबर आहे. मग a परत किती आहे तुमचा -19 अधिक 3 आणि d किती आहे बरं तुमचा -4. ठीक आहे. आता याला परत सोडवलं तर काय येईल बरं हे -19 तसंच परत धन गुणिले ऋण काय येईल ऋण आणि 3 चोक किती येतील बरं 12. बरोबर आहे. सो 19 आणि 12 किती होतील बघा -31. किती होतील -31. सो हे तुमचं चौथं पद आलं. लक्षात येतंय कसं काढायचंय. फक्त सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्र महत्वाचे तुम्हाला जे दिलेले ते. आता याला फक्त तुम्हाला काय करा क्रमिकामध्ये लिहून टाका. पहिलं पद किती आहे बरं -19 कॉमा, दुसरं पद किती आहे बरं -23 कॉमा, तिसरं पद किती आहे बरं -27 कॉमा, चौथं किती आहे बरं -31 कॉमा, पाचवं काढलं नाही डॉट 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 देऊन टाका. सो ही तुमची क्रमिका झाली. लक्षात येते कसं काढलंय. सो एकदम सिंपल पद्धतीने क्वेश्चन्स आहेत. लक्षात ठेवा हे तुम्हाला पुढे जेईला सुद्धा हे 11वीला सिक्वेन्स सिरीज म्हणून चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा पार्ट आहे अर्धा याच्याशी रिलेटेड आणि एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून आहे. जसं अरिथमॅटिक प्रोग्रेशन याला अंकगणिती श्रेणी म्हणतात तसं एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून पण आहे तुम्हाला 11वीला. सो तिथे पण तुम्हाला यूज होईल. प्लस जर तुम्ही कुठल्या कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम द्यायची तयारी करत असाल किंवा देणार असाल फ्युचरमध्ये इन फ्युचरमध्ये तर त्याच्यासाठी पण तुम्हाला हे सगळं लागणार आहे. लक्षात येते. ठीक आहे. चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक शेवटचा राहिला आपला 3. आता या 3 नंबरच्या प्रश्न क्रमांकामध्ये एकदम सोपं आहे तुम्ही पण सोडू शकता. काय सांगितलं बरं त्यांनी खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीचे पहिले पद आणि सामान्य फरक काढा. म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी अंकगणिती श्रेणी दिली आहे. तुम्हाला फक्त काय करायचं बरं पहिलं पद आणि त्याचा सामान्य फरक काढायचा आहे. आता हे लहान मुलगा पण सांगाल ना सर याचं पहिलं पद काय बरं पहिली संख्या काय येईल बरं पहिली संख्या T1 त्यालाच तुम्ही काय म्हणणार बरं 5. आता तुम्हाला सामान्य फरक काढायचा आहे. अंकगणिती श्रेणी अगोदरच सांगितले आपल्याला. मग फक्त काय करणार तुम्ही T2 मधून T1 वजा करा. कुठं पण कशातून कशाला वजा करा म्हणजेच कशातून कशाला म्हणजे तसं नाही कशातून कशालाही करा म्हणजे काय एक तर T2 ला T2 मायनस T1 करा नाहीतर T3 मायनस T2 करा नाहीतर T4 मायनस T3 करा काही पण करा पण एकच काढायचं सगळं काढायची गरज नाही कारण की तर रेडीमेड त्यांनी दिले ही अंकगणिती श्रेणी आहे. मग त्याचं पहिलं पद काय आलं बरं 5 त्यालाच आपण A पण म्हणतो आणि त्याचा सामान्य फरक किती येईल बघा T2 किती आहे 1 आणि T1 किती आहे 5. सो 1 आहे प्लस आणि 5 आहे मायनस त्याची वजाबाकी होईल म्हणजे 5 मधून 1 गेला तर 4 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय येईल बरं वजाबाकीचं. लक्षात आलं. मग हे झालं तुमचा D झालं तुमचं पहिलं पद बरोबर 5 लिहायचं. मग इथं पहिलं पद बरोबर 5 आणि सामान्य फरक त्याचा आला -4. लक्षात येते. आता दुसरं बघा याच्यातला पहिलं पद कोण झालं बरं याचं पहिलं पद झालं 0.6 बरोबर आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणणार बरं यालाच तुम्ही T1 म्हणणार. हे तुमचं पहिलं पद आहे. आता तुम्हाला त्याचा सामान्य फरक काढायचा तर काय करायचं बरं T2 मायनस T1 करायचंय. आता T2 किती आहे बघा 0.9 त्याच्यातून 0.6 वजा करा. आता बघा 0.9 मधून 0.6 गेल्यावर किती राहायला पाहिजे बरं 0.3 राहायला पाहिजे. एवढंच होतं. 0.9 मधून 0.6 गेलं तर 0.3 राहायला पाहिजे होतं. एवढंच काढायचं होतं. याच्यामध्ये काही जास्त करायची गरज नाही. पण लक्षात ठेवा पहिलं पद म्हणजेच A आहे त्यालाच T1 म्हणतात आणि सामान्य फरक दुसऱ्यामधून पहिलं वजा करायचं किंवा तिसऱ्यामधून दुसरं करायचं किंवा चौथ्यामधून तिसरं करायचं. लक्षात येते. आता इथे बघा याच्यात पहिलं पद कोण झालं बरं याच्यात पहिलं पद झालं 127 त्यालाच A म्हणणार आपण. लक्षात येतं. याचा सामान्य फरक D कसा काढणार बरं दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करा. दुसरं पद कोण आहे बरं 135 त्याच्यामधून 127 ला वजा करा. बरोबर आहे. सो 135 मधून जर 127 वजा केले तर किती राहायला पाहिजे बघा ते 5 आणि ते 3 म्हणजे किती राहायला पाहिजे 8 म्हणजे त्याचा सामान्य फरक किती राहायला पाहिजे 8 राहायला पाहिजे. लक्षात येते. सो या पद्धतीने तुम्हाला फक्त सोडवायचे होते. क्लिअर आहे. ठीक आहे. सो तुमचं हे फायनल आन्सर यायला पाहिजे आणि तुम्ही इथं लिहू शकता की पहिलं पद जे आहे ते 127 आहे आणि त्याचं सामान्य फरक जे आहे ते किती आहे 8 आहे. लक्षात येते काय सांगितलं ते. सो हे लक्षात ठेवा. हे जे मी हायलाइट केलेत हे तुम्हाला या प्रकारचे इथं ऑप्शन्स येतील. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचा हा चॅप्टर इथेच संपला. भेटूया आता. नाही अजून एक प्रश्न आहे. ठीक आहे. मला वाटलं चॅप्टर नाही सॉरी सराव संच चॅप्टर नाही सराव संच आणि त्याच्यात पण एक गणित राहिलं ना मला वाटलं झालं काही की हे काय हे तर तुम्ही सोडू शकता ना. काय बरं त्याचं पहिलं पद तुम्ही काय म्हणणार T1 बरोबर 1/4 बरोबर आहे त्यालाच आपण पहिलं पद म्हणणार आणि मला सांगा याचा सामान्य फरक D कसा काढणार बरं T2 मधून T1 वजा करणार
T2 किती आहे बरं 3/4 वजा T1 किती आहे बरं 1/4. आता मला सांगा या दोघांचा छेद कसा आहे बरं, छेद समान आहे, समान असेल तर आपण एकच लिहितो आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करतो. मग मायनस आहे तर वजाबाकी करावं लागेल, बरोबर आहे. हे परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी त्याच्यामध्ये सांगितले बघा मी की हे कसं सोडवतात. तुम्ही बघा ते लेक्चर, प्रॅक्टिस करा, तिथं खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आता बघा 3 मधून 1 गेला तर किती राहील बरं 2, खाली किती येईल 4. याला जर तुम्ही 2 नी भाग दिला तर बे 1 बे येईल, बे 2 4 येईल, म्हणजे याचं उत्तर किती येईल बरं 1/2. म्हणजे याचा जो सामान्य फरक आहे तो 1/2 यायला पाहिजे आणि त्याचा जो पहिली पद आहे ज्याला ए म्हणतो आपण ते 1/4 यायला पाहिजे. 1/4 कुठून आलं तर ते आपल्याला त्यांनी रेडीमेड दिलेलं आहे, लक्षात येते. सो अशा प्रकारे तुमचा हा सराव संच जो 3.1 आहे ज्याच्यामध्ये आपण काय काय केलं की पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय केलं, अंकगणिती श्रेणी आहे का ओळखलं आणि त्याच्यानंतर त्याचं आपण डी काढलं. म्हणजे जर त्यांचं सामान्य फरक T2 - T1 T3 - T2 हे जर सगळ्यांचं सारखं आलं, स्थिर आलं तर त्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. तर त्याच्या आपण 8 गणितं बघितले. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलं बरं आपण की दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक दिला होता, त्याच्यावरून आपण काय केलं अंकगणिती श्रेणी बनवली. त्याच्यात पहिलं पद कसं काढतात तर ए बरोबर T1 असतं, दुसरं कसं काढतात तर ए बरोबर T2 बरोबर काय असतं ए अधिक डी. तिसरं पद कसं काढतात बरं T3 बरोबर काय असतं ए अधिक 2D. चौथं पद कसं काढतात बरं ए अधिक 3D. पाचवं पद कसं काढतात ए अधिक 5D. बरोबर आहे. तर ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तुम्हाला इथं लिहून पण दिलं होतं बघा. आय थिंक मला वाटतं कुठेतरी या प्रश्नामध्ये इथं कुठेतरी लिहून दिलेलं आहे आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं बरं, त्याच्यानंतर आपण बघितलं की जर पहिलं पद म्हणजे तुम्हाला एक क्रमिका दिली असेल तर त्याच्यातलं पहिलं पद आणि सामान्य फरक कसा काढणार, तर आपण कसं काढलं तर शेवटचे जे प्रश्न होते 4 आपले ते बघितले, बरोबर आहे. जे क्रमिकामधलं पहिली संख्या असेल ते पहिलं पद असतं, त्याला T1 किंवा ए म्हणतात. आणि सामान्य फरक तुम्ही कशातून कसंही एक काढलं तर चालतं, म्हणजे T2 मधून T1 काढा, नाहीतर T3 मधून T2 काढा, नाहीतर T4 मधून म्हणजे T2 मधून T1 काढा, नाहीतर T3 मधून T2 काढा, नाहीतर T4 मधून T3 काढा. काहीही केलं तरी त्यांचा आन्सर तुम्हाला डी एकच भेटणार आहे. त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं होतं की ती अंकगणिती श्रेणी आहे, त्याच्यामुळे सगळे काढायची गरज नाहीये, डी एकच काढायचं आहे. ओके, क्लिअर आहे, ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट घेऊन लवकरच, ठीक आहे. सो तोपर्यंत लेक्चर्स वगैरे बघा, काही डाऊट असतील तर बघा. याचे जे PYQ क्वेश्चन्स आहेत म्हणजे याच्या अगोदर कधी बोर्डला विचारलेले आहेत ते सगळे क्वेश्चन शोधून काढा आणि कोणते कोणते प्रश्न विचारलेत ते सगळे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. हा चॅप्टर झाल्यानंतर आपण याच्यावर एक व्यवस्थित बोर्डला कोणते कोणते प्रश्न विचारले त्याचे आपण 2-3 एक लेक्चर्स बनवूया, ठीक आहे. म्हणजे याच्या अगोदर बोर्डच्या एक्झामला विचारलेले सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये बघू, म्हणजे तुमचे डाऊट पण क्लिअर होतील आणि तुम्हाला हे लक्षात पण येईल की प्रश्न इझिली तुम्हाला सॉल्व्ह होतील ते, ठीक आहे. सो अभ्यास करा, बेसिक गोष्टी बघा काय आहेत. तुम्हाला काही येत नसेल, अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, आपण त्या पद्धतीने ते चॅप्टर्स आपण कव्हर करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. आणि कंटिन्यू तुम्ही लेक्चर्स बघितले तर तुम्हाला त्याचा नक्कीच कुठे ना कुठे बेनिफिट होईल, 11वीला पण होईल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण होईल आणि सगळ्याच ठिकाणी याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. ओके, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तोपर्यंत थँक्यू.